पण हर हर महादेव चालत नाही, जय भवानी चालत नाही. तुमचं नमो 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 ढमो धमो ते चालत आहे, लेकिन पण हे चालत नाही जय भवानी. हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही. कसलं तुमचं सरकार बकवास, हिंदुत्ववादी सरकार, हिंदुत्ववादी सरकार. ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला, तुम्हाला हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही. तुम्हाला आहे. तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे? काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाचे? शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत नाही. तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे, तुमचं नकली हिंदुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची, त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग बंदी आणताय आणि तुम्ही हात चोळत बसलाय. चला, मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखत दिली आहे एका वृत्तपत्राला, त्यात त्यांनी असं थेट म्हटलंय की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि खोट्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात आल्या. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना. स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना. शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं, ईडी आणि सीबीआय. त्यांनी समोरून सांगावं, ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून. ते काय सांगतात? खोटे बोलतात. भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे, किंवा एखादा माणूस भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे, तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे, यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे. त्यानुसार अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलतायत. पण आज तुम्ही जेलमध्ये तुम्ही जेलवारी तुमची टळली असेल, पण उद्या टळणार नाही, हा इशारा आहे. आपके संजय सिंह का बयान आया कि इंडिया एयरलाइंस जो है वो इंडिया के लिए काम करेगी और जो मोदी जी हैं वो अडानी के लिए काम करेंगे. मैं उनसे सहमत हूँ, और ये बात संजय सिंह बार बार बोलते थे, इसलिए उनको जेल में भेजा गया है. हम इंडिया के लिए काम करेंगे. इंडिया यानी अडानी नहीं, और इंडिया यानी मोदी भी नहीं, ना अमित शाह है. ये भारत देश है, ये इंडिया है. चलिए, थैंक यू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.